राम राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत होते. मित्रांनो, हे बघा आपला असा आज अवतार झालाय. आता वाजले दुपारीचे 2:30. इथे ब्रेक भेट चालू आहे, तुम्ही बघू शकता. आता मी सायमनच्या हाताखाली काम चाललंय आपलं. आणि तुम्हाला मागाशी मी आता बघा इकडे चालले आहे वरती कोर कटिंगचं काम. चला आता आपण हे काम करून घेऊया पटपट. मित्रांनो, आपल्याला ब्रेक बीट लवकर फायनल करायचे, त्यामुळे आता आपलं इथं काम चाललंय. मी स्वतः थांबतोय आहोत, कारण आता सायमन बर कोण कामाला नाहीये जोडीला, त्यामुळे काही ब्रेक बीटला वेट खाली द्यावं लागते, म्हणून मी थांबलेलो आहे. कसं आहे मित्रांनो, पडेल ते काम आपण केलं पाहिजे. असं नाही की आपण हे नाही काय नाही, पण आपल्या हातात जे काम आहे ते केलंच पाहिजे. ठीक आहे, कारण आता इथं पर्याय नव्हता म्हणून मी स्वतः कामाला उतरले. आपलंच काम आहे, आपणच आहे, त्यामुळे काही विषयच नाही. वेळेवर सर काम करायला शिकतो, तोच पुढे जातो. आणि वेळेला मात द्यायला शिकावं लागतं मित्रांनो. वेळेला जे पडेल ते काम करावं लागतं, असा विषय. एकेकाळी मी मध्ये फिरत होतो लॉकडाऊनच्या आधी. आता पण वेळेनुसार का तर काही करू शकत नाही, पण काम जे आहे ते करावंच लागतं. जे पडेल ते काम करण्याची जे ताकद आहे पुढे जाणारच आहे, आज ना उद्या. मी काय ब्लॉक पुरतं काम करत नाहीये, सकाळपासून इथंच आहे. तुम्ही माझ्या अवतारावरून बघू शकता. नाही तर असं वाटायला नको तुम्हाला की मी फक्त ब्लॉक पुरतच काम करतो इथं. ह्याच्या आधी पण मी काम केलेले, आपल्या मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेलच. केमिकल पोट मित्रांनो, आपलं एवढं ब्रिक बीट झालेलं आहे. इथं वाळू कमी पडली, कारण इथे आता ठिया वरती आलाय. सायमन माल टाकेल आणि तो करून गेले एवढं फायनल. मला एक काम आहे, त्यामुळे मी चाललोय. चला आपण जाऊया घरी. घरी काम आहे, त्यांना जायचे आपल्याला. बघू काय काम आहे आता. मित्रांनो, घरी आलोय. हे बघा, मम्मीने चहा बनवलाय मस्त पैकी. चहा घेतोय आता. आम्ही निघालोय मोरगावला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. चला आता तिकडे जातो दर्शनासाठी. हा, जर तुम्ही म्हणसाल अचानक कसं काय झालंय, असा विषय की आमच्या घरी पाहुणे आले, त्यांना घेऊन जायचे तिकडे. चला आता आम्ही चहा घेतो आणि इतकं. मित्रांनो, आम्ही चाललोय आता मोरगावच्या दिशेने. आता केडगाव चौकला सोडलाय आम्ही.
मित्रांनो, मोरगाव मध्ये पोहोचलोय. माग गाडी पार्क केली आणि चाललोय. मित्रांनो, मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश झालेला आहे. आजूबाजूला इकडे दुकान आहेत. मंदिरापाशी पोहोचलोय आपण. मला वाटलं गर्दी असेल, पण गर्दी नाहीये. सगळं निवांतच आहे. फक्त इथं कपल्स आहेत, ते पण जे नवीन लग्न झालेले आहेत, जेजुरीला गेलेले दर्शनासाठी इकडे आले आहेत. चला मी चप्पल पहिली काढतो इकडं. मित्रांनो, आम्ही दर्शनाच्या आधी समा मंडपात बसलोय. मम्मी आहे, ही मामाची मुलगी, जी मैत्रीण आहे, ते लग्नासाठी आले होते. ते म्हणले की आम्हाला दर्शनाला जायचंय, त्यामुळे काय त्यांना इकडे दर्शनासाठी घेऊन आलो आम्ही. पुढे बघा, आपल्या मोरगावचा मोरेश्वर गणपती, अष्टविनायक गणपतीपैकी सगळ्यात पहिला गणपती येते आणि इथूनच आपला अष्टविनायक यात्रा चालू होते आणि इथेच संपते. हे आमच्या घरापासून फक्त 20 किलोमीटर आहे. चला मी आता थोड्या वेळ बसतो आणि दर्शन करून मंदिराचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. मोबाईल हलतो. गर्दी नसल्यामुळे दर्शन चांगलं झालं. तुम्हाला आजूबाजूच्या परिसरामध्ये बोलत ते आवाज येत असेल. मस्त वाटतं इथं. तुम्ही बघू शकता मंदिर सूर्याचं मंदिराच्या बॅक साईडला इथं गणपतीचं मंदिर, ते पण दर्शन घेण्यासाठी आहेत. दर्शन झालेले. चला आता आम्ही निघतोय. मस्त मध्ये असं दर्शन झालंय. आज गर्दी नव्हती त्यामुळे व्यवस्थित दर्शन झालं. मित्रांनो, मी स्वामी समर्थांचा फोटो घेऊन आलो तिथून. चला आता आम्ही हा फोटो मी माझ्या भावासाठी, माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी घेतलेला आहे, पाहुण्यांसाठी. चला आपण आता जाऊया गाडीपाशी. मित्रांनो, आता मी महादेवाचे मंदिर आहे ते माग आलो होतो आपण तिथे. आज सोमवार असल्यामुळे मम्मी म्हणली जात मंदिरात जाऊ. आलोय आम्ही मंदिरात. आम्हाला यायला थोडा उशीर लागला. चला आता आम्ही दर्शन घेतो आणि घरी निघतो. येताना ब्लॉग काय बनवला नाही, कारण आपल्या गाडीची लाईट कमी आणि रिस्क नको घ्यायला जास्त उजेड नको, त्यामुळे दर्शन घेतो मस्त मध्ये असं दिवेला. मित्रांनो, आता घरी येऊन जेवायला बसलोय बघा. बटाट्याची भाजी, चपाती आणि आम्ही सगळेच जेवायला बसलोय. चला आता मी जेवून घेतो. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद. शुभरात्री.